तर आले 20 वर्षाच्या नंतर, म्हणून तो शब्दप्रयोग सगळीकडे केला जातोय. एक आपल्या सगळ्यांच्या राजकारणाच्या आयुष्यामध्ये सुद्धा ती घटना महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या म्हणून. मुद्दा हा आहे अविनाशजी, टू द पॉइंट त्यांचं म्हणणं आहे. हे तुम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी आलेले नाहीये. मराठीचा मुद्दा आज उरलेला नाहीये. तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आलेले आहात. मराठीचं फक्त नाव आहे. काय आहे विलासजी, हं. की तुमचं एक मगाशी छान वाक्य होतं ते बघितलं मी, की ठाकरे बंधू एकवटले. फक्त पुढचं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. सत्ताधारी बिथरले. कारण आम्ही आज सकाळपासून हे सगळे बोलताना बघतोय. जर आमच्या पक्षाचा एवढा महिमाच नाहीये किंवा काही नाहीच आहे, तर ह्यांना काय एवढी जळजळ आणि मळमळ लागली. म्हणजे मी त्या भातखळकरांचं स्टेटमेंट ऐकलं, फार वैयक्तिक टीकेवरती आले होते. हं. इतकी पातळी खाली गेली भाजपची, की सुसंस्कृत आणि स्वतःला म्हणतात की आमच्यावर आरएसएसचे संस्कार आहेत. मग मी तुम्हाला सांगतो, हेच भातखळकर 2009 साली एबी फॉर्म घेऊन, राम कदम साहेबांना माहित असेल, एबी फॉर्म घेऊन कृष्णकुंजच्या 3ऱ्या मजल्यावरती सकाळी 10:30 आले होते, की मला मनसेकडनं लढायचं आहे. हं. तत्वाच्या गोष्टी ह्यांनी करू नयेत. दुसरं होय 100% मुंबईचा मालकी हक्क हा महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचा मालकी हक्क हा महाराष्ट्रातील मराठी माणसाकडेच आहे. आणि गेल्या काही महिन्याची जर तुम्ही क्रोनॉलॉजी बघितली, मग तो हिंदी भाषेचा विषय असेल, तो कबूतरांना दाणे घालण्याचा विषय असेल, किंवा अजून कुठलेही विषय असतील, किंवा खास करून सत्ताधाऱ्यांची स्टेटमेंट्स असतील, हं. हे कुठे होतं हिंदी भाषेच्या वेळेला? हे काय यांची स्टेटमेंट्स होती? फक्त त्यांच्या अंगाशी आलं की सोयीने विसरायचं. हां. आणि आपण जेव्हा टीका करता तेव्हा एक लक्षात घ्या, तुम्हीच त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये 20 वर्ष होतात. त्यामुळे चांगल्या गोष्टीला किंवा वाईट गोष्टीला तुम्ही त्याच प्रमाणात सहभागी होता ते लक्षात ठेवा. टीका करणं सोपं असतं. म्हणजे मी एकेकाच्या टीका बघतोय, आम्हाला हास्यास्पद वाटतंय. हं. राज साहेबांनी कुठलाही पक्ष फोडून झोडून, आशिष शेलार म्हणाले सत्ता पिपासू. सत्ता पिपासू राजसाहेब ठाकरे. 19 वर्ष झाली, 38 वर्ष स्वतःचा पक्ष काढलाय. सन्मान्य बाळासाहेबांना दुखावून पक्ष नाही काढला. त्यांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेऊन खऱ्या गोष्टींची जाणीव करून देऊन तो पक्ष काढला. नातं तुटलं नाही कधी. हं. सत्तेकरता, खुर्चीकरता ज्या माणसाने आपल्याला घडवलेलं आहे, तो पक्ष फोडला, त्याचं चिन्ह फोडलं, त्या पक्षाचं नाव नेलं. हं. हा इकडे मुद्दा मी आठवण करून देतो. बोलणं खूप सोपं असतं. कुठे होते हो? रजा अकादमीने मोर्चा जेव्हा केला होता, हां. तेव्हा मला वाटतं तुमच्या लोकांच्या चॅनलवरच्या सगळ्या गाड्या-बिड्या जाळल्या होत्या. आमच्या पोलीस माताभगिनीवरती हात टाकला होता. तेव्हा हे कट्टर हिंदुत्ववादी कुठे गेले होते? तो मोर्चा राजसाहेबांनी लाखाच्या वरचा मोर्चा काढला होता. मराठीचं कुठलंही आंदोलन असो, कुठे गेले? कुठे दिसतच नाहीत. हे हं. सोयीने राजकारण करतात, लक्षात ठेवा. बरं. आज तुम्ही राज ठाकरेंवर टीका करताय, की या पक्षाची ताकद नाहीये. मग माझा प्रश्न तुम्हाला नम्रपणे असा आहे, की जर माझ्या पक्षाची ताकद नाहीये, जर सन्मान्य राजसाहेबांची मनसेची ताकद नाहीये, तर ह्या लोकसभेला मग हं. स्वार्थ म्हणून तुम्ही राजसाहेबांच्या भाषणाचा वापर करून घेतलात का? ही महाराष्ट्राची जनता विसरणार नाही. ठीक आहे. तेव्हा भाजपचे 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंत हां, हां. सर्व नेते इकडे शिवतीर्थवरती हेरझाऱ्या घालत होते, की सन्मान्य मोदी साहेबांच्या बरोबर जोडीने तुम्ही भाषण करा. हं. हे कशासाठी? त्याच्याकरता आमदार खासदार लागत नाहीत. हां. त्याच्याकरता राजविचार लागतात, राजभाषा लागते, राजशक्ती लागते, लक्षात ठेवा. हां. होय, सत्तेत जायला लागतं, परंतु माणूस जर खरा असेल तर यश मिळायला वेळ लागतो. परंतु नक्की त्याच्या मागे लोकांची साथ असते. हं. आणि हे 2 बंधू आता जे एकत्र आलेले आहेत, त्यांनी ह्यांना 100% त्रास होतोय. बरं. जर आम्ही आमच्यावरती कुठल्याही प्रकारे भाष्य किंवा चर्चा करूच नका. ठीक आहे, ठीक आपण आहे. कोणाबद्दल बोलतो का? ज्याचं अस्तित्व आहे त्याबद्दल आपण बोलत नाही. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, की टीका करताना 10 वेळा विचार करा. तुम्ही जर जुनं काढायला गेलात, तर आम्ही तुमचं सगळं ठीक जुनं आहे. काढू. जुनं आपण उखाण पकडणं वर्तमान आपण आणि मुद्द्यावर भविष्याबद्दल मुद्द्यावर बोलू. बोलूया. मराठीच्या